सुखात सेवा, दुःखात त्याग हे सूत्र लक्षात ठेवा. त्याग आणि सेवा दोन्ही जीवनात सोबत चालले पाहिजेत. 4 प्रकारची लढाई अज्ञानाविरुद्ध ही अंधश्रद्धा मिटवायची आहे, निरक्षरता दूर करायची आहे. ध्यान केल्याने आनंद वाढतो. दृश्याकडून द्रष्टाकडे लक्ष देणे. प्रत्येक आव्हानात हसत हसत तुम्ही त्यावर विजय मिळवाल. देशप्रेम आणि दैवप्रेम वेगळे नाहीत. जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हाही आपण त्याला एका मार्गावर लावले पाहिजे. सुखात सेवा, दुःखात त्याग हे सूत्र लक्षात ठेवा. सुख मिळाले तर सेवा करा, दुःख मिळाले तर त्याग करा. त्यागाची बुद्धी आली नाही तर दुःख मिटणार नाही. दुःखातही जो त्याग करत नाही तर मग त्याच्यासाठी दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. आणि त्याग आणि सेवा दोन्ही जीवनात सोबत चालले पाहिजेत. ठीक आहे ना? आणि जो आनंद आहे, या आनंदाला एक दिशा द्यायची आहे ना? हो, आपण जितके आनंदी आहोत. सकाळपासून ध्यान केले, खूप छान वाटले. आणि असा आनंद सर्वांना मिळावा यासाठी आपल्याला काय करायचंय? सेवा करायची आहे. एक भ्रष्टाचार मुक्त समाज, दुराचार मुक्त समाज, अत्याचार मुक्त समाज आपल्याला उभा करायचा आहे. यासाठी काय? 4 प्रकारची लढाई. अज्ञानाविरुद्ध लढाई. अज्ञान, आपल्या देशात विविध प्रकारच्या अंधश्रद्धा आहेत, त्या मिटवायच्या आहेत. निरक्षरता आहे ती दूर करायची आहे. अज्ञानाविरुद्ध लढायचं आहे. थोड्या वेळ बसून ध्यान करा. ध्यान केल्याने आनंद वाढतो, शरीर तंदुरुस्त राहते, बुद्धी तीक्ष्ण होते, अंतःस्फूर्ण होते. जे घडणार आहे ते आधीच चित्ताच्या पटलावर येऊ लागते. तर ध्यानाचे फायदेच फायदे आहेत. ध्यान म्हणजे मनावर नियंत्रण मिळवणे नाही. अनेकांना वाटतं की मनावर नियंत्रण मिळवा, विचार आले तर त्यांना पळवून लावा. हे तसे नाही. हो, ध्यान म्हणजे मनाचा विकास. जसा आनंद होतो तेव्हा काय अनुभव येतो? असं वाटते की आपल्या आतून काहीतरी विस्तारत आहे. जेव्हा दुःख होते तेव्हा काय वाटते? असं वाटते की काहीतरी संकुचित झाले आहे, आपल्या आत काहीतरी आकुंचन पावले आहे. हे होते की नाही? आपल्या आत ही काय गोष्ट आहे जी आकुंचन पावते आणि कधी विस्तारते? यावर लक्ष द्या. दृश्याकडून द्रष्टाकडे लक्ष द्या. हे सर्व दृश्य आहे. आम्ही सुद्धा. जसे तुम्ही बसला आहात, आम्ही दृश्य आहोत. आम्हाला सोडा, तुम्ही स्वतःच्या मनात लक्ष केंद्रित करा. द्रष्ट्याकडे मन घेऊन येणे हेच ध्यान आहे. आणि मग जेव्हा तुम्ही याल तेव्हा आधी काय येईल? सर्व प्रकारचे विचार येतील. चांगले वाईट. चांगले विचार आले तरी त्यांचा स्वीकार करा, त्यांना जवळ करा. वाईट विचार आले तर त्यांनाही जवळ करा. वाईट विचारांना पळवून लावण्याचा प्रयत्न का कराल? ते पुन्हा वरचढ होतील. म्हणून त्यांच्याशी हात मिळवला तर ते लगेच निघून जातील. जसे आले तसे निघून गेले. हळूहळू त्या सर्व विचारांच्या जाळ्यातून आपल्या मनाला शांत करत करत थोड्याच वेळात, 2-4 मिनिटात, 10-15 मिनिटांच्या आत मन शांत होऊन जाते. अशा प्रकारे करत करत मग आपल्या आत एक अशी प्रसन्नता आणि शांती नांदत राहील कायमची. आणि प्रामाणिकपणा आपल्या जीवनाचा स्वभाव बनून जाईल. प्रामाणिक बनण्यासाठी आपल्याला काहीच करावे लागत नाही. प्रामाणिकपणा आपला स्वभाव होऊन जाईल. स्वभावात मुरला की प्रेम आणि स्नेह आपला स्वभाव बनून जाईल. तणावातून मुक्त होऊन मी कोण आहे आपल्या आत्म्यात स्थिर व्हायचे आहे. तर आजचे सूत्र काय आहे? सुखात सेवा, दुःखात त्याग. आणि सहजता, सरलता. यातून जे सुख मिळते ते इतर कशातच नाही. मला स्वतःसाठी काही नको, सर्व काही देशासाठी. ही भावना जागृत व्हावी. आपल्या प्रत्येक तरुणाच्या मनात देशाची प्रतिमा बदलत आहे. बदलायचं आहे, आपल्याला बदलावेच लागेल. दुसरा कोणताही मार्ग नाही. अंतरीच्या खोलीशिवाय जीवनात काहीही साध्य होणार नाही. ना कामात यश मिळेल. कामात यश मिळवण्यासाठी सुद्धा अंतर्मुख व्हायला हवं. थोड्या वेळाने मग कामात यश मिळेल. जीवनात मजबूती येईल. आपण सुखी राहू. आहे ना? आणि जे विचार करतात की आपले काम होते, किती लोकांचे हे काम होते सांगा? जो तुम्ही संकल्प करता तो पूर्ण होतो. हे आहे भारताच्या अध्यात्माचे खूप मोठं आणि खूपच महत्वाचं स्थान. ही आहे संकल्प सिद्धी. हार नावाची गोष्ट आपल्याजवळ कधीच येत नाही. कारण सत्वाची वृद्धी झाली की सत्वगुणाची वृद्धी होते.
तर तुम्ही जग जिंकू शकता. कुठेही, कोणत्याही कोपऱ्यात, कुठेही जा. प्रत्येक आव्हानावर हसत हसत मात करून ते साध्य कराल. ते कसे? एका व्यक्तीने केलेले नसेल, संकुचित मनाने केलेले नसेल. समष्टी चेतना, जे ब्रह्म आहे, जी सत्ता, आत्मसत्ता, परमात्मा आहे, त्याच्याशी जेव्हा जोडले जाल तेव्हाच कामात यश मिळेल, केवळ सिद्धी प्राप्त होईल. म्हणून अध्यात्माला सोडून काही कराल तर त्यात कधीच यश मिळणार नाही. हे अध्यात्म आपले मूळ आहे, पाया आहे, जीवनाचा आधार आहे. त्याला धरून ठेवा, मग बघा सर्वांचं मन बदलते. वाईटातल्या वाईट माणसांचे मन बदलतं. जगात कोणीही वाईट नाहीच. जे वाईट वाटतात त्यांचेही मन आपण परिवर्तन करू शकतो. अशी पाकन आहे या ज्ञानात. म्हणूनच याला ब्रह्मज्ञान म्हटले गेले आहे. काल कोणीतरी विचारलं की हे भ्रष्ट लोक तुमच्याकडे का आलेत? मी म्हणालो, मला वाटतं की जगात जेवढे भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना माझ्याकडे पाठवा. त्यांनी इथे येऊन थोडा वेळ बसावं, इथला हा आनंद पाहावा. त्यांना पैसा मोठा ह्यासाठीच वाटतो, कारण जीवनात प्रेम नाही, त्याग नाही, कोणतेही सुख मिळालं नाही, आनंद मिळाला नाही. इथे त्यांनी आनंद मिळवावा. सारखं कोणी उड्या मारल्या, नाचलं, इतक्या आनंदात गाणं गायलं तर मग बाकी सर्व काही फिकं पडेल. पैसे, दारू हे तर त्या रसापुढे काहीच नाही. तर तो रस यावा जीवनात. तर जसा तुम्ही लोकांनी तो रस मिळवला आहे तसाच तो रस सगळीकडे पसरवा. सर्वांना तो पाजा, प्या आणि पाजा. मदिरालयात तर माणूस सर्वांना पाजतो, स्वतः पीत नाही. आमच्याकडे आधी स्वतः पिऊन मग सर्वांना पाजतात. सत्याचा आवाज बुलंद असायला हवा. आपण आपला आवाज इतका बुलंद करायला हवा की तो कानाकोपऱ्यात ऐकू येईल, हो ना? देशप्रेम आणि दैवप्रेम हे काही वेगळे नाहीत. जर तुम्ही ईश्वरावर प्रेम कराल तर देशावरही प्रेम कराल, कारण ही ईश्वराचीच तर सृष्टी आहे. हे दोन्ही वेगळे नाहीत. आणि जगावर प्रेम कराल तर त्याचा जो कर्ता आहे, जो आपल्या आत बसला आहे, त्याच्याकडेही वळून पाहाल. कधीतरी आभार मानलं, तसं केलं नाही तर मग चालणार नाही.